अकलूज येथील महर्षी प्रशाला व्यावसायिक अभ्यासक्रम विभागामध्ये गुटखा, सिगारेट यांची पाकिटे जाळून विद्यार्थी व शिक्षकांनी अनोख्या पद्धतीने व्यसनांची होळी केली। यावेळी बोलताना योग शिक्षक धनंजय देशमुख म्हणाले, महाराष्ट्रात दररोज सुमारे 720 कोटी रुपये निव्वळ थुंकण्यावर वाया जात आहेत। दारू, ड्रग्ज ही मोठी खर्चिक व्यसने झाली। स्वस्तात नशा करण्यासाठी फक्त गुटखाच नव्हे तर अनेक लोक खोकल्याचे औषध, टायर पंक्चरचे सोल्युशन, बूट पॉलिशचे केमिकल, व्हाईटनर अशा वेगवेगळे व्यसन करत आहेत। यामुळे आर्थिक संपत्तीबरोबरच शारीरिक संपत्तीचेही नुकसान होते। महर्षी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर म्हणाले, देश सदृढ हवा असेल तर देशातील लोक सदृढ असणे गरजेचे असते। व्यसनाने पोखरलेले लोक देशाची प्रगती करू शकत नाहीत। यावेळी जितेंद्र माने देशमुख, दीपक भोंग, बिभीषण जाधव, राजेंद्र कांबळे, अनिल होमकुंबरे, शिवराज काळे, हनुमंत काळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना भविष्यात व्यसनाच्या आहारी न जाण्याची शपथ देण्यात आली। मी माझे आई वडील आणि गुरुजन यांना होळीनिमित्त स्मरून अशी शपथ घेतो की या पुढील काळामध्ये मी कोणतेही व्यसन करणार नाही आणि इतरांना व्यसनापासून परावृत्त करीन। की मागच्या 10 वर्षापूर्वी साधारणतः 18 ते 20 वर्षाची मुलं व्यसनांच्या आहारी जास्त जात होती। पण साधारणतः ह्या 5 ते 7 वर्षापासून जर तुम्ही बघितलं असेल तर इयत्ता 7वी 8वीची मुलं सुद्धा व्यसनांच्या आहारी जाताना आपल्याला दिसत आहेत। आणि ती व्यसनं कोणती करतात तर आयोडेक्स सारखं पदार्थ असेल ते आयोडेक्सचे टाळूला लावतात। आमच्या विद्यार्थ्यांना माहीतच नसेल, सर्वसामान्य कुटुंबातले। त्याचबरोबर व्हाईटनर आहेत सर, ते व्हाईटनर आहे, ते व्हाईटनर रुमालावरती घेतात किंवा हातावरती घेतात आणि व्हाईटनर असं जोरात घुमलं जातं। म्हणजे अशी व्यसनं त्यांना वेगवेगळी लागायला लागलेले। त्या व्हाईटनरमध्ये जे लिक्विड टाकलं जातं ते लिक्विडचं सुद्धा व्यसन करायला लागलं। आणि म्हणून आता युवकांना सावध होण्याची अत्यंत जरूरत आहे की हे जे वय आहे की या वयामध्ये चांगले संकल्प करणं, की स्वतः आरोग्याची काळजी घेणं आणि हेच वय आहे। आणि म्हणून मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो कि विद्यार्थी जीवन में जो आदतें लग जाती है वे आजीवन बनी रहती है। की हेच वय आहे की या वयामध्ये आपण सगळ्यात चांगल्या सवयी जर आत्मसात केल्या तर आपण एक उद्याचा उत्तम आदर्श नागरिक हा बनू शकतो। आणि म्हणून सगळ्यात मोठा जर धोका युवकांना कोणापासून आहे तर तो हा व्यसनापासून आहे। आणि म्हणून ह्या व्यसनाची तीव्रता हे मुलांना कळावी आणि व्यसनापासून मुलांनी अलिप्त व्हावं।